नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे नागपूर जिल्ह्यातील एका अतिशय पवित्र आणि चमत्कारिक स्थळावर, सती अनुसुया माता मंदिर पारडसिंगा येथे। आज त्रिपुरी पौर्णिमा आहे आणि या दिवशी या मंदिरात विशेष दर्शनासाठी हजारो भक्त येतात। हा माझा पहिलाच अनुभव आहे, म्हणून मी हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करत आहे। आमचा प्रवास सुरू झाला आहे नागपूरवरून। सकाळी लवकर पारडसिंगा येथे काटोल तालुक्यात येते आणि नागपूरवरून इथपर्यंतच अंदाजे 64 किलोमीटर अंतर आहे। काटोलपासून पारडसिंगा फक्त 9 किलोमीटर अंतरावर आहे आणि रस्त्याने जाताना सगळीकडे हिरवाई, शेत आणि सुंदर ग्रामीण निसर्ग दिसतो। अगदी आनंददायी होता। जसं तुम्ही पारडसिंगाच्या हद्दीत आलो तसं वातावरण एकदम दिव्य वाटू लागलेलं आहे। मंदिराकडे जाणारा हा रस्ता खूपच सुंदर बनवलेला आहे, जणू एखाद्या नैसर्गिक आपण बोगद्यातून चाललो आहोत असा हा अनुभव येतो। सगळीकडे फुलं, स्वच्छता दिसते। हा परिसर जणू एखादं हरित तीर्थक्षेत्रच वाटतं। मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर खरंच मन प्रसन्न झालं। सती अनुसया मातेचं हे भव्य मंदिर आणि सगळीकडे अत्यंत शांतता, शक्ती यांची अनुभूती मिळते। तर बघू शकता तुम्ही, हिरव्या वेलीने एक झाकलेलं आर्क बनवलेलं आहे, जणू एखाद्या नैसर्गिक बोगद्यासारखं चाललो आहोत असा अनुभव येतो। संपूर्ण परिसरात सुंदर मोठी झाडं, नीटनेटके सजवलेले वातावरण आहे। मंदिरात पूर्वी रांगेत अनेक भक्त उभे होते। सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव दिसत होता आणि तिथे फुलं आणि स्वच्छता इतकी छान आहे, जणू हा परिसर एखादं तीर्थक्षेत्रच वाटतो। मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर मन खरंच प्रसन्न झाले। सती अनुसया मातेचं भव्य मंदिर, अत्यंत शांतता व शक्ती यांची अनुभूती मिळते। परिसरात सुंदर बाग, मोठी झाडे, नीटनेटके सजवलेले वातावरण तुम्ही बघू शकता। हे सती अनुसया माताजीचं समाधी इथे लोकांनी पूजा केले होते, मग आम्ही पण इथे सगळी पूजा केली, त्यांचे इथे फोटो लावलेला आहे। आता थोडं जाणून घेऊ यांच्या पवित्र स्थळांच्या इतिहासाबद्दल। सती अनुसया माता पारडसिंगा येथेच राहिलेल्या होत्या। त्या एक महान संत आणि करुणामय आई होत्या। लोकांच्या म्हणण्यानुसार आपल्या आयुष्यात अनेक चमत्कार केल्या। आजारी लोकांना त्यांनी बरं केलं, अडचणीत असलेल्या लोकांना पण मदत केली आणि नेहमी भक्तांच्या कल्याणासाठी प्रयत्न केला। त्यांचा जन्म 5 मे 1926 रोजी झाला आणि त्यांनी देहत्याग 10 जानेवारी 1987 या रोजी केला। त्यांची समाधी येथेच आहे, सती अनुसया माता समाधी मंदिर पारडसिंगा। मंदिरात धुनी सतत जळते आणि ती त्यांच्या शक्तीचे प्रतीक आहे। स्थानिक लोक सांगतात आजही त्या जागृत आहे आणि आपल्या भक्तांचे रक्षण करतात। आम्ही आलो या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा होती, म्हणून मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होती आणि तिथे खूप सारे स्टॉल पण होते, कच्च्या चिवड्याचे, झुणका भाकरचे आणि हे सेंद्रिय शेतीपासून यांनी प्रॉडक्ट बनवलेले आहे। मी पुष्कळसे इथून विकत घेतलेले आहे। हे पूर्ण सेंद्रिय आहे आणि यांना पण सती अनुसया मातांचंच नाव दिलेलं आहे। याच्यामध्ये सगळे डाळी वगैरे आहे, मी लिंबू आणि इथे एक दूध मोगरा एक फेमस आहे या एरियामध्ये, तर ते पॅकेट घेतलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते दूध मोगराचे दाणे नाही मिळत आहे, तर इथून छान मी लिंबू, केळी आणि जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे तेच घेतलेले आहे। हे सगळे तुम्हाला जे प्रॉडक्ट दिसते आहे हे सगळे ऑर्गॅनिक आहे आणि हे दूध मोगरा इथेच या वरुड तालुका मोर्शी जिल्ह्यामध्येच हे जास्त मिळतात इथे आणि खूप महाग असतात, पण त्या मानाने इथे स्वस्त आहे। 80 रुपये चे एक पाव आणि हे जर आपण पाण्यामध्ये भिजवून घातले तर खूप होतात आणि याची भाजी मी कालच बनवली, खूप टेस्टी झालेली आहे। हा माझा पहिलाच अनुभव होता अनुसया मातेच्या मंदिराचा। खरंच असं वाटलं की काहीतरी दिव्य शक्ती आहे। दर्शन घेतल्यानंतर मन खूप शांत झालं, जणू आईच्या कुशीत विश्रांती घेतल्यासारखं। अनेक लोक भेटले, दुरून दुरून गावावरून आलेले असतात, काही तेलंगणातून, काही अमरावतीवरून, तर काही विदर्भातूनही। सगळ्याचं म्हणणं एकच होतं की मातेचं दर्शन लाभलं म्हणजे जीवन जसं सार्थक झालेलं आहे। आणि मित्रांनो, हा होता माझा पहिला प्रवास सती अनुसया माता मंदिर पारडसिंगापर्यंतचा।
जर तुम्ही कधी नागपूरला आलात तर या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला मिळेल शांती, भक्ती आणि एक आध्यात्मिक अनुभव. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघा किती सुंदर मंदिर आहे आणि ती फक्त बाहेरचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी बॅनर लावलेली आहे. आणि चला आता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर मला आधी माहीत नव्हतं इथे कोणतं मंदिर आहे, पण इथे मी चालत चालत गेली आणि सगळीकडे झाडंच झाडं, खूप सुंदर वाटत होतं. आणि बघा आता इथे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. आम्ही दर्शन घेतलं, आम्हाला प्रसाद पण मिळाला आणि इथे खूप झाडंच आहे, गार्डन आहे आणि इथे पार्किंगला पण छान व्यवस्था आहे. कशाची इथे हे नाही आहे आणि खूपच प्रसन्न वाटतं. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि ह्या माताजीचे भरपूर चमत्कार झालेले आहे. असाच एक चमत्कार मी काल एक शेअर पण केला होता शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. मी जसे कणिक मंदिरातून आम्ही आलो नागपूरला, तर मी जसं जेवणासाठी कणिक भिजवली. माझ्या पातेल्यामध्ये मला 2 डोळे दिसलेले होते. माहीत नाही ते माताजीचे आहे की अजून पण एक आस्था आहे की आपण तिथून आलो आणि आपल्या घरी आल्यानंतर आपण जे कणिक मळत होती त्या परातीमध्ये मला त्यांचे जसे 2 चिन्ह दिसले आहे. मी तो व्हिडिओ पण शेअर केला आहे. मला माहिती नाही ते कसे आले, काय आले, पण काही असो की त्यांनी एक मनामध्ये एक विश्वास होता की खूप चमत्कार करतात, आपल्या करतात. तेच खूप आहे की आपल्यासोबत त्या आहे, आपल्यावर आपली आस्था आहे आणि इतके लोक सांगतात की काही खोटं नसेल, चमत्कारही असू शकतात. आणि त्या दिवशी माझ्यासोबत 3 चमत्कार घडले एकदम पॉझिटिव्ह. जसे माझ्या एक सिंगल पॅटर्न जास्वंदाचं एक झाड आहे लाल कलर, त्याला डबल पॅटर्नचं फ्लॉवर्स लागलं आणि मला त्या दिवशी 2 मुंगूसचे जोडे पण दिसले. आणि अशा मला खूप चमत्कारिक घटना पण घडल्या माझ्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी. तर मी ते व्हिडिओ पण शेअर केलेले आहे. एक मुंगूसचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे मी या चॅनलवर, अनुब्लॉग चॅनलवर. आणि माताजीचं पण एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे अनुसूया माताजीचे. आणि माझ्या परातीमध्ये 2 असे डोळ्यासारखे चिन्ह दिसलेले आहे. माहीत नाही, पण काही असो. आता इथे मी कुंकू पण घेतलेलं आहे. आपण जिथे तीर्थक्षेत्राला जातो ना, तिथून कुंकू आणावं म्हणतात. थोडं का नाही असो, तर मी तिथून कुंकू वगैरे आणलेलं आहे, चांगलं राहतं. आणि बघू शकता इथे खूप सारे स्टॉल आहे. आता आम्ही निघालो आहे नागपूरकडे आणि सगळीकडे हिरवळ आहे. सायंकाळचा वेळ आहे आणि इथे आम्ही चहा आणि कच्चा चिवडा पण खाल्लेला आहे. खूपच टेस्टी कच्चा चिवडा. आणि कच्चा चिवडा आणि झुणका भाकरसाठी तर फेमस असतातच हे मंदिर परिसरचे सगळीकडचे हे ठिकाणे. तर खूप छान वाटते. कशाची आपल्याला कोणी डबे पण आणलेले आहे नाश्ता करायला, जेवण करायला लोकांनी आणि जेवण पण करतात. या आपण डबे पण नाही आणले तर आपण इथं पण छान गरम गरम जेवू शकतो. तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारे दुकाने आहे. आम्ही खूप सारे सीताफळ विकत आणलेले आहे कच्ची आणि 2 दिवसातच सीताफळ पण पिकलेली आहे. अशा आपण देवस्थानाच्या ठिकाणी जातो ना, खूप सामान आणतो आपण आणि घ्यावं वाटतं. खूप छान वाटते. तुम्ही एकदा या मंदिराला जरूर भेट द्या. खूप छान आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं आणि सगळीकडे इतकं सुंदर गार्डन बनवलेलं आहे त्यांनी. सगळीकडे झाडंच झाडं आहे आणि मंदिर पण खूप आहे, छान आहे आणि फिरायला तर खूपच छान वाटते. तर एकदा भेट जरूर द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही, खूप मस्त वाटतं मला. आणि परत मी एकदा जेव्हा गर्दी कमी राहील त्यावेळेस अजून मी परत एकदा जाईल. ही बघा अनुसूया माताची प्रतिमा आहे. हे